₹4,892 प्रति क्विंटल एवढा भाव शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावरती जाहीर केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला माल विकण्यासाठी ऑनलाईन करावं लागतं। आपण जर हमीभाव केंद्रावरती ऑनलाईन केलेलं नसेल तर लवकर ऑनलाईन करून घ्यावं, जेणेकरून हमीभाव केंद्रावरती मिळणारा जास्तीचा भाव आपल्याला मिळवता येईल। यासाठीचं एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आपण समजून घेऊया। पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री संतोष शिंगारे सर यांनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे। तो अनुभव आपण या ठिकाणी पाहूया, जेणेकरून आपल्याला हमीभाव केंद्रावरती सोयाबीन विकल्यामुळे कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे आपल्याला पाहता येईल। सरांनी हमीभाव खरेदी केंद्रावरती ऑनलाईन केलेलं होतं, त्यामुळे त्यांना एक मेसेज आला की तुमचा माल अमुक तारखेला घेऊन या। त्या तारखेला माल घेऊन गेल्यानंतर त्यांना शासनाचा ₹4,892 एवढा भाव त्यांच्या सोयाबीनला मिळालेला आहे। एकूण 1715 किलोग्रॅम एवढं सोयाबीन त्यांनी या ठिकाणी विकलेलं आहे, म्हणजे जवळपास 17 क्विंटल सोयाबीन त्यांनी विकलेलं आहे आणि त्यांना भाव 4,892 एवढा मिळालेला आहे। या ठिकाणी त्यांना काही खर्चसुद्धा आलेला आहे, तो खर्च आपण पाहूया। या ठिकाणी त्यांना चाळणी करण्यासाठी ₹1,500चा खर्च आला आहे। त्यांना माल वाहून नेण्यासाठी भाडं ₹1,000 लागलेलं आहे। हमालीसाठी त्यांना ₹250 खर्च आलेला आहे। असा एकूण खर्च त्यांचा ₹2750 झालेला आहे आणि 1715 किलोग्रॅम जवळपास 17 क्विंटल सोयाबीन विकून त्यांना ₹79,565 एवढी रक्कम त्यांच्या हातात आलेली आहे। सरांनी त्यांचं सोयाबीन शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर विकल्यामुळे त्यांना या ठिकाणी ₹79,565 एवढी रक्कम मिळालेली आहे। ₹2,750 एवढा खर्च त्यातून वजा करता त्यांना ₹76,815 एवढी शिल्लक त्या ठिकाणी रक्कम मिळालेली आहे। 1715 किलोग्रॅम म्हणजे जवळपास 17 क्विंटल सोयाबीन जर त्यांनी बाहेर विकलं असतं तर त्या तारखेला त्यांना 17 क्विंटल सोयाबीनचे बाजारभावाप्रमाणे ₹69,942 एवढीच रक्कम मिळाली असती, पण त्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावरती विकल्यामुळे त्यांना ₹76,815 एवढी रक्कम मिळालेली आहे। म्हणजेच ₹6,873 एवढी जादाची रक्कम त्यांना या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावरती विकल्यामुळे मिळालेली आहे। आपण पाहू शकतो की सरांनी फक्त 17 क्विंटल सोयाबीन इथं हमीभाव खरेदी केंद्रावरती विकलं आणि त्यातून त्यांना ₹6,873 एवढा अधिकचा नफा या ठिकाणी मिळालेला आहे। तेव्हा आपण जर ऑनलाईन केलेलं नसेल तर सोयाबीन पिकासाठी आपण लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्यावं, कारण 15 डिसेंबर ही हमीभाव केंद्रावरती ऑनलाईन करण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 7:30 पाणी फाउंडेशनने या विषयावरती अतिशय महत्त्वाची अशी कार्यशाळा आयोजित केलेली आहे। नेहमीप्रमाणेच आपल्या झूम ॲपवरती ही कार्यशाळा असणार आहे, तर कार्यशाळा जॉईन करायला विसरू नका। आजच्या बातम्या तिथेच थांबआहेत। अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या।